हॅलो एव्हरीवन. आज आपण व्हॉट इज एस एफ डी अँड बी एम डी आणि त्याच्या रिलेटेड काही डेफिनेशन्स पाहणार आहेत. व्हॉट इज एस एफ डी अँड बी एम डी ते पाहण्या अगोदर प्रथम आपण व्हॉट इज बीम हे माहीत करून घेऊया. बीम म्हणजे नक्की काय, स्ट्रक्चरल पार्टमधला बीम जो आहे तो नक्की काय ते समजून घेऊया. बीम काय बघा, इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर दॅट सपोज ट्रान्सवर्स लोडिंग. सिंपल डेफिनेशन काय सांगते, हा स्ट्रक्चरचा एक पार्ट आहे जो ट्रान्सवर्स लोडिंगला सपोर्ट करतो. त्याचा अर्थ काय, मीन्स लोडिंग ऑन बीम इज परपेंडिक्युलर टू लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑर इट इज पॅरलल टू क्रॉस सेक्शन ऑफ बीम विच प्रोड्युसेस शिअर इफेक्ट. याचा अर्थ काय झाला, जे काही बीमवर लोडिंग येते ते आयदर तुमच्या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला परपेंडिक्युलर असते किंवा तुमचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याला ते पॅरलल असते. खाली एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. सिम्पली सपोर्टेड बीम एक कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामध्ये W1, W2, W3 असे लोड्स दाखवलेले आहेत आणि एक्स ही तुमची लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस आहे. त्या लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला W1, W2, W3 हे लोड्स काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आणि राईट हँड साईडला जी डायग्रॅम दाखवलेली आहे, तुमच्या क्रॉस सेक्शनल एरियाला जो लोड आहे तो क्रॉस सेक्शनल एरियाला पॅरलल आहे. जरी तो तुम्हाला तिथं परपेंडिक्युलर वाटत असला तरी तो क्रॉस सेक्शनल एरियाला पॅरलल आहे. याला आपण काय म्हणतो, बीम. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. व्हॉट इज बीममध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय, ड्यू टू ट्रान्सवर्स लोड. ट्रान्सवर्स लोड जे आपण आत्ता पाहिले त्यांच्यामुळे काय होते, ट्रान्सवर्स लोड ॲक्टिंग ऑन बीम. A beam is subjected to variable shear force and variable bending moments. To know the variation in shear force and bending moment, SFD and BMD are drawn. SFD BMD आपण कशासाठी काढायची हेही माहीत असणं गरजेचं आहे. इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. SFD BMD आपण काढतो हे खरं आहे, पण SFD BMD का काढायची, त्याच्यातून आपल्याला नक्की काय मिळते, तर काय सांगते, ट्रान्सवर्स लोडिंग तुमच्या बीमवर ॲक्ट झाल्यामुळं बीममध्ये व्हेरिएबल शिअर फोर्स अँड व्हेरिएबल बेंडिंग मुवमेंट्स तिथं काय होतात, ड्रॉ होतात. मग या व्हेरिएबल शिअर फोर्स आणि व्हेरिएबल बेंडिंग मुवमेंटचं व्हेरिएशन कसं आहे, म्हणजे काय पाहायचं याच्यामध्ये, तुमची शिअर फोर्स कुठं मॅक्सिमम आहे, कुठं मिनिमम आहे, बेंडिंग मुवमेंट कुठं झिरो आहे, कुठं मॅक्सिमम आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला SFD आणि BMD ड्रॉ करावे लागते. ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की शिअर फोर्स कुठं मॅक्सिमम आहे, बेंडिंग मुवमेंट कुठं मिनिमम आहे, मग पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन हे आपल्याला माहीत आहे. हे फाइंड आउट करण्यासाठी SFD आणि BMDचा आपण यूज करतो. नेक्स्ट आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉट इज शिअर फोर्स. पहिलं हे पाहणार आहे की आपण शिअर फोर्स म्हणजे काय. बघा मग, व्हॉट इज शिअर फोर्स. शिअर फोर्स काय सांगते, शिअर फोर्स ॲट एनी सेक्शन ऑफ बीम may be defined as the algebraic sum of transverse load including vertical reactions acting either left or right of section. सगळ्यात महत्त्वाचं, शिअर फोर्स बीमवर जे लोडिंग दिलेलं आहे त्याच्यामधून शिअर फोर्स कसा फाइंड आउट करायचा, तर याच्यात काय सांगितलेलं आहे की ट्रान्सवर्स लोड्स जे तुमच्या बीमवर ॲक्ट झालेले आहेत W1, W2 ते, आणि ज्या व्हर्टिकल रिॲक्शन्स आहेत म्हणजे सिम्पली सपोर्टेड असेल, आणि इथं आपले एक्झाम्पल जे घेतले RA अँड RB ह्या झाले तुमच्या व्हर्टिकल रिॲक्शन्स, W1, W2 हे झाले तुमचे ट्रान्सवर्स लोड. यांचं अल्जेब्रिक सम, दॅट इज अल्जेब्रिक सम ऑफ ट्रान्सवर्स लोड इन्क्लुडिंग व्हर्टिकल रिॲक्शन्स ॲक्टिंग आयदर लेफ्ट ऑर राईट ऑफ सेक्शन. याचा अर्थ काय झाला, सेक्शन तुम्ही आता CC सेक्शन तिथं दिसतोय तुम्हाला, त्या सेक्शनच्या एकतर तुम्ही टोटली लेफ्ट हँड साईडपासून घ्या किंवा टोटली राईट हँडपासून कन्सिडर करा. कन्सिडर करताना कोणत्या तरी एकाच डायरेक्शनमधून कन्सिडर करा आणि तीच डायरेक्शन थ्रू आउट द प्रोसेस फॉलो करा. आता इथं आपण कसं कन्सिडर केलेलं आहे, LHSपासून कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे सेक्शन CC, मी इथं ब्रॅकेटमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे, दिसत असेल. सेक्शन CCच्या लेफ्ट हँड साईडला काय काय येतं, मग W1, W2 आणि RA ही व्हर्टिकल रिॲक्शन. या तीन लोड्सचं म्हणजे W1, W2 हे दोन ट्रान्सवर्स लोड आणि RA ही व्हर्टिकल रिॲक्शन यांचं अल्जेब्रिक सम म्हणजे या बीमवर ॲक्ट होणारा तुमचा शिअर फोर्स आहे.
तर हे लक्षात आलं तुमचा शिअर फोर्स. त्यानंतर आपण खाली जाऊया बेंडिंग मुवमेंटकडं. बेंडिंग मुवमेंट काय बघू. बेंडिंग movement at any section of beam is defined as algebraic sum of moments caused by transverse loads including concentrated couple acting either left or right of section. सिमिलरली जसं शिअर फोर्स पाहिलं तसंच बेंडिंग मुवमेंट, पण याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे की ट्रान्सवर्स लोडमुळं जे तुमच्या बीमवर ट्रान्सवर्स लोडमुळे जी मुवमेंट क्रिएट झालेली आहे, तिथं डेफिनेशनमध्ये तसंच लिहिलेलं आहे बघा, अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट्स कॉज्ड बाय ट्रान्सवर्स लोड. ट्रान्सवर्स लोडमुळं क्रिएट झालेली मुवमेंट आणि कॉन्सन्ट्रेटेड कपल जे तुमच्या बीमवर डायरेक्ट ॲक्ट होतात. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये खाली एम दाखवलेला आहे, डी पॉईंट. एम ही मुवमेंट कॉन्सन्ट्रेटेड कपल आहे, ती डायरेक्टली ॲक्ट होते. आणि हे जे ट्रान्सवर्स लोड आहेत दॅट इज W1 आणि W2, याच्यामुळं जी मुवमेंट क्रिएट होते या दोन्ही आणि तिन्हींचं अल्जेब्रिक सम म्हणजे काय असणार आहे तुमची बेंडिंग मुवमेंट. आणि हे पण तुम्हाला आयदर टू द लेफ्ट ऑर टू द राईट ऑफ सेक्शनच कन्सिडर करायचं आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही लेफ्ट हँड सेक्शननी कन्सिडर केलं तर ते लेफ्टपासूनच करायचं आहे, राईटपासून घ्यायचं नाही. किंवा जर राईटपासून कन्सिडर केलं तर थ्रू आउट एक्झाम्पल तुम्ही राईट ऑफ सेक्शनपासूनच कंप्लीट करायचं आहे. इथं आपण लेफ्ट घेतलेला आहे, मग त्याच्यामुळं एक्स सेक्शनच्या लेफ्ट हँड साईडला काय काय येतं बघा, W1 हा तुमचा कॉन्सन्ट्रेटेड लोड आणि त्याच्यामुळं कॉज झालेली तुमची मुवमेंट आणि व्हर्टिकल रिॲक्शन तुमची RA. अशा प्रकारे SFD आणि BMD काढण्यासाठी शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट माहीत असणं गरजेचं आहे. आणि SFD आणि बेंडिंग मुवमेंट डायग्रॅम कशी काढायची आणि ते कशासाठी काढायची हे आज आपण पाहिलं. कशी काढायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या बीम्सची म्हणजे सिम्पली सपोर्टेड असेल, कॅन्टिलिव्हर असेल, कंटिन्युअस बीम असतील, फिक्स्ड बीम असतील, यासाठी सोप्या आणि एकदम सोयीस्कररित्या भाषेत तुम्हाला SFD आणि BMD कशी काढायची हे मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.